सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च। ओम नमो भगवते वासुदेव। झालं का? ओम 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 नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च। व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमताशिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्मपाञ्चहस्तामलकण्ठशिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यास्मद्गुरुं सन्ततम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरु ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। भजन नंबर 43 नंबरचं भजन आहे। 43 नंबरचं भजन। काय कमी आम्हा सद्गुरु चरणी। भैरवी रागातलं भजन आहे म्हणा। काय कमी आम्हा सद्गुरु चरणी। 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 आम्हा चिंतामणी लाभला आहे। आम्हा चिंतामणी लाभला आहे। आम्हा चिंतामणी लाभला आहे। आम्हा चिंतामणी लाभला आहे। इच्छिले ते सुख येईल लोटांगणी। 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 त्याची आस आमानसे मनी। त्याची आस आम्हाला
याची आस मानसे मनी याची आस मानसे मनी सद्गुरु चरण आम्हा कल्पतरू सद्गुरु चरण आम्हा कल्पतरू सद्गुरु चरण आम्हा कल्पतरू सद्गुरु चरण आम्हा कल्पतरू इच्छिता सत्वरू लाभे सर्व इच्छिता सत्वरू लाभे सर्व इच्छिता सत्वरू लाभे सर्व इच्छिता सत्वरू लाभे सर्व सद्गुरु चरण आम्हा कामधेनु सद्गुरु चरण आम्हा कामधेनु सद्गुरु चरण आम्हा कामधेनु सद्गुरु चरण आम्हा कामधेनु कामना पुरवी करुणी निष्काम कामना पुरवी करुणी निष्काम कामना पुरवी करुणी निष्काम कामना पुरवी करुणी निष्काम सद्गुरु चरणी आम्हा गंगा स्नान 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 भवतापजायी करीते पावन भवतापजायी करिते पावन भवतापजायी करीते पावन भवतापजायी करिते पावन इतर हे देती सुखाचे विषय 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 सद्गुरु करीती आम्हा सुखमय सद्गुरु करीती आम्हा सुखमय सद्गुरु करीती आम्हा सुखमय सद्गुरु करीती आम्हा सुखमय मागणे न काही चित्ती समाधान 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 सद्गुरु सेवाचे घडो रात्रंदिन सद्गुरु सेवाची घडो रात्रंदिन सद्गुरु सेवाचे घडो रात्रंदिन सद्गुरु सेवाची घडो रात्रंदिन चित्त सदा जड सद्गुरु चरणी चित्त सदा जडो सद्गुरु चरणी चित्त सदा जड सद्गुरु चरणी चित्त सदा जडो सद्गुरु चरणी नित्यबोध राहो अंतरी भरूनी नित्यबोध राहो अंतरी भरूनी नित्यबोध राहो अंतरी भरूनी नित्यबोध राहो अंतरी भरूनी काय कमी आम्हा सद्गुरु चरणी काय कमी आम्हा सद्गुरु चरणी
चिंतामणी लाभलाय श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे भिक्षुगीताचा। आता हा भिक्षू जो आहे पूर्वीचा कदरीव ब्राह्मण तो आता संन्यास घेऊन त्या गावी आलेला आहे अवंतीला आल्यानंतर त्या ठिकाणचे जे टवाळखोर निंदक लोक होते ते जमा झाले आणि ते त्याचा छळ करून राहिलेले आहेत। काय भयानक छळ चाललेला आहे त्याचा आपण पाहिला। बघा बाबा, तो सगळं मौन धारण करून सहन करतो शांतीनं। त्यालाही अति सुंदर आणि अत्यंत निर्मळ स्वच्छ अशी समाधानाची शांती प्राप्त झालेली आहे। त्यामुळे तो कोणावरही रागवत नाही किंवा कोणाशी काही बोलत नाही, चुपचाप सगळं सहन करून राहिलेला आहे। आणि त्यानंतर आता तो उपदेश करतोय। त्याचा उपदेश भगवान म्हणतात, उद्धवा ऐक रे, हा संन्यासी बघ आता काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही आणि आपणही सगळ्यांनी त्याचं म्हणणं काय आहे ते ऐकावं। बघा, तो म्हणतोय आपल्या सगळ्या दुःखाचं कारण आपल्या शरीरामध्ये असलेलं हे जे मन आहे, हे मनच मोठं वाईट आहे। मनामुळे मनुष्य बिघडतो, मनामुळे संकट येतात, मनामुळे दुःख येतं, असं तो सांगून राहिलेला आहे। संसार हाही मनकल्पित आहे। बघा, हा जो संसार करतो आपण हा सुद्धा मनकल्पित आहे। मनाने जन्ममरणाची कल्पना केली गेली। जन्ममरणाची कल्पनाही आम्ही मनाने आधी करून टाकतो। संसार चक्रात पुन्हा पुन्हा गिरक्या खात राहावयाचे तेही मनामुळेच। मनामुळे हे 6 प्रकार सुखदुःखांना कारण आहे। 6 प्रकार कोणते ते काल आपल्याला सांगितलं त्यांनी की पहिला प्रकार आहे देव देवता, आत्मा, ग्रह, कर्म, फळ, काळ आणि देवता दैव। असे हे जे प्रकार आहे त्या प्रकारांनी मन नाना प्रकारे आपल्याला गोत्यात आणतं। हे 6 प्रकार हे सुखदुःखांना कारण आहे असे कोणी म्हणतात। विचार केला तर हे म्हणणे खोटेच आहे, कारण सुखदुःखे ही मनापासूनच उत्पन्न होतात। बाकीच्या कशापासून उत्पन्न होत नाही। आत्मा तर मुळीच याच्यात येत नाही। हे मन किती आश्चर्यकारक लाघवी आहे पहा की ते मीपणाचे भान उत्पन्न करते। मीपणाचं भान उत्पन्न करणारं आपल्यामध्ये मन आहे। मन मीपणाचं भान निर्माण करतं ते। शुद्ध ब्रह्मस्वरूप अशा आत्म्याकडे
जीवपणा लावून त्याला सुखदुःखे भोगावयास जणू काय लावतं. आत्म्यालाही ते सुखदुःख भोगण्यासाठी लावता म्हणे मन. वास्तविक आत्मा या कुणाच्याही अधीन नाही, तो अलिप्त राहतो. आत्म्याला तुमच्या देहातली कुठलीही सुख नाही, दुःख नाही. आत्मा सदैव अलिप्त आहे. डोळ्यात गेलेला अत्यंत लहानसा कण, डोळ्यामध्ये जर एखादा लहानसा कण गेला मातीचा, तर तो अतिशय दुःख देतो. त्याप्रमाणे मन हे वासनेच्या निमित्ताने भयंकर सुखदुःख भोगावायला लावते. मनामुळे वासना तयार होतात निळ्या प्रकारच्या, आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी मनुष्य तडफड 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 करतो. आता कदाचित तुम्ही म्हणाल की अविद्या आहे, ती सुखदुःख देणारी आहे अविद्या. पण हा म्हणतो की अविद्या ही त्या विद्येची सोबती नाही. विद्या आणि अविद्या, तेव्हा विद्या ही ब्रह्मस्वरूपिणी आहे. मग त्या विद्येचं आणि अविद्येचं त्या ठिकाणी सुखदुःख देण्याचं काही कारण नाही. आता कदाचित तुम्ही म्हणाल की अविद्या ती सुखदुःख देणारी आहे, पण अविद्या ही ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मनाशिवाय सुखदुःख कधी होत नाही. अविद्या ब्रह्मस्वरूप असताना मन हे सुषुप्तीमध्ये लीन होते, तेव्हा मुळे सुखदुःखच नसते. मन ज्या वेळेला राहत नाही, ते जेव्हा झोपेमध्ये विलीन होऊन जातं, त्यावेळेला मग सुख नाही, दुःखही नाही. मन जेव्हा दूषित असते, तेव्हा जो भोग देहाने भोगावा, त्याचे सुखदुःखच आपल्याला कळत नाही. हा अनुभव आपल्या देहातच आपण पाहून घ्यावा. म्हणून आपल्या सुखदुःखाचे कारण आपले मनच स्वतः आहे. तेव्हा हा संन्यासी भिक्षू सांगतोय की आपल्या देहामध्ये असलेलं हे जे मन आहे, तेच आपल्या सुखदुःखाचं मुख्य कारण आहे. त्याने जन्ममरण पाठीमागे लावून ते भयंकर संसार चक्रात आपल्याला भोंडीत असते, फिरत असते. मन हे संसार चक्रामध्ये कसे फिरवते, याच अर्थाचे निरूपण भिक्षू स्वतः सांगून राहिला की मन आपल्याला संसारामध्ये कसं भटकवतं पहा. मन हेच आपल्या सत्तेने कल्पना करून अनेक प्रकारच्या वृत्ती उत्पन्न करते. मनामुळे अनेक प्रकारच्या वृत्ती तयार होतात आणि त्याच वृत्ती पुढे त्रिगुणात्मक होतात. त्रिगुणात्मक वृत्ती झाल्या की मग काही सत्वगुणी वृत्ती, काही तमोगुणी, काही रजोगुणी वृत्ती असतात, आणि मग पुन्हा सुखदुःख त्या आणतात. तेव्हा गुणांच्या भेदामुळे वृत्तींचेही 3 प्रकारचे भेद पडतात, 3 प्रकारच्या वृत्ती तयार होतात. त्या मनाचे सामर्थ्य काही विलक्षण आहे बघा. ते क्षणात पाहिजे तो व्यूह उभा करते आणि ढासळूनही टाकते. मन हे ब्रह्मादिकांना सुद्धा भुरळ पाडते, ब्रह्मदेवाला सुद्धा ते भुरळ पाडते. मग इतर बिचाऱ्यांची काय कथा. तेव्हा मन हे प्रत्येकाला आहे, प्रत्येक देहामध्ये आहे, आणि हा मनाचा खेळ थांबत नाही, तो अखंड चालू राहतो. बघा, तो व्यूह उभा करते आणि ढासळून टाकते.
तेव्हा मनाचा प्रभाव किती विचित्र आहे पहा, की ते निर्गुणालाच गुणांच्या फासात अडकवते. जो निर्गुणी आहे, ज्याच्यामध्ये गुण नाही, त्याला गुणांच्या पंक्तीमध्ये ओढते. त्याला जिवंतपणाची तंद्री लावून संसाराच्या भोवऱ्यात गिरक्या खायला लावते ती मन. केवळ विचार केला असता मन हे जड, मूढ, अचेतन आहे. त्याची उत्पत्ती तरी कशी होणार? तेच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला लक्ष देऊन ऐकायला सांगितलेलं आहे. अरे जरा बघ तू उद्धवा, त्या संन्याशाकडे लक्ष दे, तो काय सांगतोय बघ. आत्मा हा ज्ञानस्वरूप असल्याने परिपूर्ण आहे. बघा, त्या संन्यासी ब्राह्मणाला आता आत्म्याचं सुद्धा स्वरूप कळायला लागलेलं आहे. तो म्हणतो आत्मा परिपूर्ण आहे. तो निसंग, निर्विकार आणि निर्गुण आहे आत्मा. त्याला संसार बंधन मुळीच नाही. आत्म्याला संसाराचं बंधन नाही. जो आत्मा स्वयंप्रकाशाने प्रकाशमय आहे, स्वतेजाने शोभत आहे आणि तो परमात्मा परिपूर्ण आहे, त्याला क्रियाचरण कधी घडत नाही. तो कधी कुठली क्रिया करत नाहीत आपल्या शरीरामध्ये. आत्मा निष्क्रिय आहे. बघा बाबा, आपल्याच कल्पनेने विचार करून केला तर मन वास्तविक जड आहे. ते जड असल्याचे दिसून येते, तेव्हा त्यालाही संसार घडणे शक्य नाही. आता हे संसाराचे बंधन कोणाला असते ते ऐका. मनाचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. ते शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी मीपणा उत्पन्न करते आणि त्याच ब्रह्माला जीवभाव लावून स्वतःच त्याला सगुण स्वरूपाला आणते. मनाच्या संकल्पाचे स्वतःच बघा सामर्थ्य इतके आहे की ते शुद्ध ब्रह्माला सुद्धा अविद्यात्मक करते. म्हणजे अविद्येचा पसारा मन तयार करतं आणि त्यामध्ये सगळ्यांना अडकवतं. ते त्रिगुणांची माळ लावून संसार रूप जाळे तयार करते मन. ज्याप्रमाणे घटातील पाणी अलिप्त असलेल्या चंद्रबिंबाला आपल्यामध्ये आकलन करते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने ज्ञानस्वरूप आत्मा अविद्यात्मक केला आहे. लोक आत्म्यालाही नावं ठेवायला लागून गेल्या मनामुळे. वास्तविक आत्मा काहीही करत नाही. बघा, घटातील पाणी हल्ले असता ते चंद्रबिंबालाही कंपित करते. त्याप्रमाणे मनामध्ये शुद्ध ब्रह्माला जन्म, मरण आणि सुखदुःखे उत्पन्न झालेली दाखवतं. आत्मा हा स्वयंप्रकाश आणि ज्ञानस्वरूप आहे. मन हे जड असून कल्पनारूप आहे खरं वास्तविक ते, तरी तेच आपले स्वरूप असे मानून त्याचे पुण्य पाप असते ते त्या जीवात्म्याला स्वतः भोगावयाला लावते. ते मन जीवाचा खरा खरा असा आप्त, सुहृद आणि मित्र म्हटला म्हणजे एक परमात्माच आहे. बस
तोच मनाचा आणि जीवभावाचाही नियामक असून साक्षीदाराप्रमाणे एक प्रेक्षक आहे. आत्मा वास्तविक काही करत नाही. आत्मा नुसता तटस्थ राहतो. तो द्रष्ट्याभावाने नुसतं पाहत बसतो. परंतु हे मन गप्प बसत नाही. मनामुळे आम्हाला काहीच्या काही कल्पना सुचतात आणि असं वाटतं की आमचा आत्माच काहीतरी करतो आहे असं आपल्याला वाटतं. वास्तविक आत्मा काही करत नाही. जो जीव अविद्येच्या योगाने स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो तोच माझा मित्र होय. तोच मनाच्या भ्रमाने भ्रमण करून मनापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांना भोगीत असतो. मनाची एकात्मता मोठी विलक्षण आहे. त्यामुळे जीवाला अत्यंत श्रम पडतो आणि तो जीव आपण स्वतः निष्कर्म असताही स्वतः कर्म भोगतो. वस्तुतः पाहिले तर जीव हा मनाचा नियंता आहे. वास्तविक जीव मोठा आहे त्याच्यापेक्षा, मनापेक्षा. कारण जीव आणि शिव हे दोन्ही एक समान आहेत जवळजवळ. परंतु त्या जीवाला सुद्धा हे मन पुष्कळ वेळेला भोगामध्ये लावते. वस्तुतः पाहिले तर जीव हा मनाचा नियंता आहे. पण तोच मनाशी एकरूप होऊन मनाच्या नसत्या सुखदुःखांच्या उपाधी व्याधी आपल्या माथ्यावर घेतो. ज्याप्रमाणे अत्यंत जवळचा नातेवाईक प्रधान असला म्हणजे तो राजालाच आपल्या कैदेत ठेवतो. मग तो राजा अगदी गरीब होऊन जातो व प्रधान जे जे काय सुखदुःख भोगाव्यास लावेल ते आपण भोगीत असतो. तीच दशा जीवाला प्राप्त झालेली आहे. तेव्हा जीवाला प्राप्त होणाऱ्या दशा ह्या मनामुळे निर्माण होतात असं आता तो सांगतो आहे. मनाने त्याला संसारी करून ठेवलेले आहे. त्यामुळे तो अनेक जन्ममरणे आणि रात्रंदिवस अनेक सुखदुःखे भोगीत असतो. त्या मनाचा निग्रह केला नाही तर जीवाचे दुःखही टळावयाचे नाही. म्हणून मनाला संयमित करा, निग्रह करा मनाचा. त्याशिवाय दुःख सुख हे आपल्याला येणार नाही. जीवाचे दुःखही टळावयाचे नाही. मनाच्या नादाने नाचत राहिले तर सर्व साधने फुकट जातात. बघा, म्हणजे साधनेचा सुद्धा काही उपयोग नाही. मग मनोनिग्रहाकडे लक्ष न देता सर्वस्व दान दिले तर दाता काय तो एक मीच असा अभिमान त्याला होतो आणि त्या दानाच्या योगाने मन गर्वाने उन्मत्त होते आणखी. किंवा मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रमधर्म आचरण केला तर त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो आणि माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रेष्ठ आहे असे त्याला वाटू लागते. त्रिभुवनात मीच काय तो एक आचार संपन्न आहे. मीच काय तो एक स्वतः स्वयंपाक करणारा. याप्रमाणे स्वधर्मही आचरणाने मन अधिकच चवताळून उठते. मनाचे नियमन करण्याची बुद्धी नसेल तर यम नियम ही सुद्धा एक उपाधी होऊन बसते. कारण त्यामुळे खरोखर साधक काय तो मीच हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो. वेदशास्त्र
श्रवण केले, वेदशास्त्र श्रवण केले असता गर्वाची भयंकर भरती येते. पांडित्यामध्ये अतिशय अभिमान उत्पन्न होतो. तेथे मनाचे नियमन कसे होणार मग? आपलेच कर्म करावया जावे तर कर्मक्रिया अत्यंत कठीण आहे असं वाटते. त्या कर्मटपणाचाच मोठा भ्रम निर्माण होतो. तेथे मनाचे नियमन कसे चालणार? कर्म हे केवळ देहाच्या ठिकाणी आहे. आत्मा देहात असूनही तो विदेह स्थितीत राहतो. देहात असून तो विदेही आहे, त्याला देह नाही आहे आत्म्याला. त्याला कर्माचे बंधन कसले? त्याला कर्माची बद्धता येत नाही. कर्मठ लोक मूर्खपणाने काही पण समज करतात. बघा, असंख्य व्रते करून व्रतस्थ झाले असताही ते त्याबद्दल धनधान्य मिळावे अशी इच्छा करतात. कारण त्यांच्या मनात मनोनिग्रह नसतो. मनोनिग्रह नाही तर मग ते मन वाटेल ते मागतं, वाटेल ते कल्पना करतं, वाटेल ते वासना निर्माण करतं मन. मनात मनोनिग्रह नसतो. चांगली चांगली केलेली व्रतेही अशा रीतीने व्यर्थ जातात. व्रत, दान, स्वधर्म इत्यादी जी सर्व आहेत त्यांना मनोनिग्रह हेच मुख्य फळ येतं. मनाचा निग्रह, मनाचा संयम हे मोठं फळ आहे असं भगवान म्हणतात त्या साधनांनी. त्याच्याशिवाय सर्व साधने दुर्बल आणि साधकांना निष्फळ होतात. मनाचा निग्रह केला नाही तर किती साधना केली तरी काही उपयोगाची नाही. ती साधना तुमची निष्फळ होते. दानादिक 7 साधने ही ज्ञानाचीच अंगभूत आहेत. ती सर्व साधने निष्फळ आहेत असे येथे कसे म्हणावे? येथे दानादिक जी साधने आहेत त्यांना इहलोकी परलोकी फळ येते, पण ते फळच येथे निष्फळ होते आणि जन्ममरणांना वाढवते. यात साधक ज्ञानसंपन्न असला तर तो फळाची आशा निखालस करून सोडून देतो. दानादी स्वधर्माचरण करीत आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होते. परंतु माझी चित्तशुद्धी व्हावी अशी बुद्धी उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे. म्हणजे आत्म्याचा, भगवंताचा आधार असल्याशिवाय ह्या आपल्या साधनासुद्धा पूर्णत्वाला नेत नाही, जात नाही. आधी भगवंताची कृपा पाहिजे तर साधने सिद्धीला जातात. सर्व साधनात माझी भक्ती ही मुख्य आहे. भगवान म्हणतात की सगळी साधनं करा तुम्ही, परंतु त्यामध्ये माझी भक्ती मुख्य आहे, ती करा आधी. त्यातही नामाची कीर्ती विशेष आहे. भगवंताचं नाव घ्या. नामाने चित्ताची शुद्धी होते, म्हणून भगवंताचं नाम जप करावे, जपाची साधना करावी. राम राम, कृष्ण कृष्ण, हरी हरी, पांडुरंग, काही दत्त दत्त, कोणतेही नाव घ्या. दत्ताने, भगवान म्हणतात, नामाने चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूप स्थिती प्राप्त होते.
नामाहून श्रेष्ठ असे साधन दुसरे मुळीच नाही. उद्धवा, नामाने खरोखर संसार यंत्राचे छेदन होते हे लक्षात ठेव. स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चल झाले पाहिजे की अशा वेळी जेथे साधन लाजून जाते तेथे दानादिकांचे कारण आपोआप सुटले, खुंटले असं समजा. भगवान मधून मधून उद्धवाला आठवण देऊन काही गोष्टी मुद्दाम सांगून टाकतात. येथे ज्या पुरुषाचे मन आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रविष्ट होते, मन मूळ स्वरूपामध्ये प्रविष्ट होते म्हणजे आत्म्यामध्ये प्रविष्ट होते, त्याला दानादी साधनांचे काय कारण? पूर्णपणे तृप्त झालेल्या माणसापुढे पक्वान्न वाढले असता तो जसा त्याचा वास सुद्धा घेत नाही, कारण तो पूर्ण तृप्त झालेला आहे, त्याला काही नको असतं, तो त्याचा वास सुद्धा घेत नाही त्या अन्नाचा. त्याप्रमाणे मनोविकार नष्ट झाल्यामुळे साधन चांगले चालते. मनोविकार जर देहामध्ये राहिले तर साधन चांगलं चालत नाही, साधन व्यर्थ होतं. महापुरातून गंगा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एखादा मनुष्य मोठा कष्टाने तराफा तयार करतो, पण तोच पूर उतरल्यावर तो तराफा पूर्णपणे दूर झुगारून देतो, कारण त्याचा काही उपयोग नाही नंतर. त्याप्रमाणे कामक्रोधादी उर्मींनी रहित असे ज्याचे मन निर्विकल्पामध्ये नित्य स्थिर राहते त्याला खरोखर दानादिकांचे काही कारणच नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर लक्षावधी दिवट्याही उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे निर्विकल्पता मनामध्ये उत्पन्न झाली की कोट्यावधी साधने निष्फळ होतात. अशा प्रकारे ज्याचे मन शांत झाले आहे, ज्याला दानादी नाना प्रकारची साधने करण्याचे कारणच नाही, मग तेव्हा सगळ्यात प्रमुख म्हणजे मन मन मन. या मनाला शांत करा, मनाला स्थिर करा, मनाला निश्चल करा, असं साधू सांगतोय. तेव्हा नाना प्रकारची साधने करण्याचं मग काही कारण नाही. त्याच्या कल्पनाच पूर्णपणे लयास गेलेले असतात. ज्याचे मन कोणतेच नियमन पाळीत नाही. आता मन जर तुमचं ताब्यात राहत नाही, ते नियमन पाळत नाही, जे मन सदोदित विचार शून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार आसक्त असते, त्यालाही साधने निरुपयोगी आहेत. तात्पर्य मनाचा खेळ फार विचित्र आहे. मनाचा खेळ जोपर्यंत अखंड चाललेला आहे तोपर्यंत किती साधना तुम्ही करा हो, साधनेला कुठलेही फळ प्राप्त होत नाही, साधना निरर्थक जाते. म्हणून सगळ्या साधनांना योग्य असं वळण लावण्यासाठी मनाला नियंत्रित करा आधी, हे भगवंताला सांगायचे. पहा बाबा, अशा प्रकारे मन शांत झाले, त्याला दानादी नाना प्रकारचे साधने करण्याचं काही कारणच नाही. मग आता त्याच्या कल्पनाच पूर्णपणे लयास गेलेले असतात. ज्याचे मन कोणतेच नियमन पाळत नाही, जे मन सदोदित विचार शून्य असते, जे विषयांच्या ठिकाणी अनिवार्य आसक्त असते, त्यालाही साधने निरुपयोगी आहेत.
ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तीच्या झुंडीमुळे सैन्य अनेक वाटांनी पळ सुटते, त्याप्रमाणे विषयासक्ताजवळ साधने हिरमुसली होऊन जातात. म्हणून जो मनुष्य विषयासक्त झालेला आहे, विषयांनी आसक्त बनलेला आहे, त्याला साधनेचा उपयोग नाही. काय करेल साधन त्याचं? जो मनाने विषयासक्त आहे तो साधनेचे आचरण मुळीच करत नाही. कारण त्याने साधने केलीच तर तेथेही त्याच्या मनसंकल्पात विषयांच्याच कल्पना असतात. स्वतः साधन करीत असताना वासना ज्या ज्या फळाची इच्छा करते, वासना ज्या ज्या फळाची इच्छा करते तेच फळ प्राप्त होते आणि दानादिकांचा नाश करते. ज्याप्रमाणे एखादा पूर्णपणे बलवान असा योद्धा असला आणि त्याच्यावर दुबळा पुरुष बसला तर तो घोडा त्याला सरसे अनावर होतो. एक घोडा आहे चांगला मजबूत आणि त्याच्यावर दुबळा माणूस बसवला, घोडा मजबूत आणि घोड्यावर बसलेला माणूस दुबळा बसलेला आहे, तर तो घोडा त्याला अनावर होतो. घोडा आवरत नाही त्याच्याने. एक क्षणभरही तो स्थिर राहत नाही तो घोडा त्याच्याने. त्याप्रमाणे ज्याचे मन अतिशय दुबळे आहे, दुर्बल झालेले आहे, भगवान म्हणतात त्याचे मन अत्यंत दुर्बल असते. सदोदित काम क्रोधानेच पूर्ण भरलेले असते त्याचं मन, काम क्रोधाने भरलेलं असतं. जो स्वतःच मनाचा गुलाम झालेला असतो, ज्याचा विचार महामोहात नेहमी गटांगळा खात राहतो, अशा स्थितीत साधन कोण करणार? कारण त्याला मोह झालेला आहे, मोहाच्या गटांगळा खाऊन राहिला तो. त्याने एखाद्या वेळी साधने केली तर ती मोहामुळे ती करायला लागतो तो, परंतु तमोगुण वाढतो आणि त्या मनाने त्याचं मन नियमन होत नाही. बरे, श्रवणादी इंद्रियांचे नियमन करून साधन केले असता मन आकलन होत नाही. कारण इंद्रिये ही मनाच्या अधीन असतात. इंद्रियांनी मन आकळलं जात नाही, मन इंद्रियांना आकळतं. मनाच्या ताब्यात इंद्रिय असतात. इंद्रिये, आपली जी इंद्रिय आहेत ना, ती सगळी इंद्रिय मनाच्या अधीन असतात. मन सांगेल त्याप्रमाणे ते इंद्रिय वागतं. मग मन जर तुमचं ताब्यात नाही आहे तर मग कुठल्याही इंद्रियांनी कुठले काम कसंही होतं आणि काही कार्य होत नाही. अशा प्रकारचा हा बिघाडा होतो. तात्पर्य मनाला तंदुरुस्त ठेवा, मनाला नियमित करा, मन संयम करा. हा मुख्य विचार आता या ठिकाणी आता सांगितला गेला आहे. आणखी पुढे तो का सांगतो ते आपण उद्या पाहूया. कारण आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत. ब्रह्मा
शिवमुक्ति ओम नमो शिवमुक्ति ओम नमो शिवमुक्ति श्री शिवमुक्ति परमानंद विश्वासारं तेजस्विनं श्री गुरुदेव ओम नमो शिवमुक्ति ओम नमो शिवमुक्ति ओम नमो शिवमुक्ति अच्युतं शिवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं अच्युतं शिवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय सब संतों की जय। पवित्र व्हावं आणि झालं ते हा आश्रम त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या सहवासाने पवित्र होऊन मग अशा पवित्र ठिकाणी जर आपण गेलो तर स्वाभाविकच आपल्याला त्या पावित्र्याचा स्पर्श नाही का जाणवणार. असं जे सद्गुरूंचं पावित्र्य आहे ते आपल्याला जर प्राप्त झालं काही अंशिका होणार सटकन आपला जो मानवलेला दिवा आहे ज्योत आहे ती सतेज होते, ती प्रज्वलित होते आणि आपल्या अंतःकरणातली ही जी प्रज्वलित होणारी ज्योत आहे ती सामान्य नाही. इतर दिवे भिजून जातील बाहेरचे, लाईट नसल्यामुळे हे सगळे दिवे राहतील का? परंतु अंतरंगातली ही जी ज्योत आहे ही चैतन्य स्वरूप सद्गुरूंची ज्योती आहे, शक्तीची, ती कधीही विसरू शकत नाही. म्हणून साधक मित्रांनो, भाऊ बहिणींनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की निदान वर्षातून एकदा तरी आठवण ठेवा, वर्षातून एकदा तरी. मी असे साधक पाहिले आहे की दीक्षा घेऊन गेल्यानंतर 15-15 वर्षांनी होतात. आता दीक्षा घेतल्यानंतर त्याची जी तो पद्धती होती, त्याचं जे स्वरूप होतं ते तो आल्यानंतर 15 वर्षांनी म्हणतो, महाराज मला ओळखलं का? तर काय ओळखलं? 15 वर्षात आता शिकता काय राहता? अरे 15 वर्षामध्ये या देहामध्ये किती बदल होऊन जातो. मग असा बदल झालेला हा जो साधक आहे त्याला तू कसं काय म्हणतील की तू माझा शिष्य आहे? कसं म्हणतील त्याला, कसं ओळखतील सांगा ना. म्हणून गुरुचं स्वरूप जे आहे
ते चैतन्य स्वरूप जरूर आहे, परंतु अशा तऱ्हेनं त्या चैतन्याला विस्मरणात टाकू नका, विसरू नका. बघा, आजच्या ह्या सगळ्या जगामध्ये अशांतता आहे. अरे काय भयानक अशांतता आहे आज जगामध्ये. सगळी राष्ट्र ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, नाना प्रकारचे जीव घेणारे शस्त्रनास्त्र तयार केले जाते. कशासाठी? हे इतके ॲटम बॉम्ब आणि शस्त्र आणि अस्त्र तयार करून काय करणार आहे ते? फार भयानक आहे. जर एखाद्या राष्ट्राची काही चूक झाली किंवा चुकीच्या लोकांच्या हातामध्ये ती शस्त्र पडली तर जगाचा उद्धार, जगाचा नाश ठेवलेला आहे. प्रत्येक राष्ट्राजवळ आहे ना. म्हणजे हे संहारक अस्त्र जगाचा विनाश करण्यासाठी निर्माण करण्यासाठी. सद्गुरूंचं कार्य हे की जगामध्ये शांती, सुख, आनंद, समाधान प्राप्त व्हावं. गुरुचं हेच कार्य आहे. गुरुना आपल्या शिष्यांना आपल्या सारखं बनवायचं. गुरुला त्या शिष्याचं इतर काहीही नको. आपला हा जो ग्रंथ आहे ना, समर्थ रामदास आत्माराम, या आत्माराम ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो आत्मा आहे तोच खरा राम आहे. राम तर होऊन गेले बिचारे, पण त्याला ते त्यांचं कार्य समाप्त करून गेले. परंतु हा जो राम बसलेला आपल्या देहामध्ये हा खरा देव आहे, खरा देव आहे, खरा देव आहे. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही निळ्या तीर्थांना जातात, निळ्या देवालयांना जातात आणि तिथं तो देव पाहतात. कोण पाहत आहे देव? कधी विचार केला का? आता आपलं हे मंदिर आहे, इथं त्या मंदिरात आपण गेलो, मग तिथं ती भगवंताची मूर्ती आपण पाहतो, देव आहे इथं. अरे पण तुला हे जे देवत्व कळलं ते कुणामुळे? तुझ्या देहामध्ये जो आत्मा आहे त्याच्यामुळे तुला कळलं. एखादं मड गेलं तिथं आपण आणि त्या मड्याला सांगितलं चल रे मंदिरामध्ये, मड देव पाहिजे का? मड्याला काही दिसतं का? म्हणजे सगळा जो आपल्याला दृष्टीचा, कानांचा, सगळा